शेतकरी मित्रांनो, तूर पिकामध्ये फुलाचं रूपांतर शेंगेत होण्यासाठी फुलगळ होऊ नये, त्याचबरोबर शेंगा टणक भराव्यात, किडीचा किंवा बुरशीचा अटॅक होऊ नये, या अवस्थेमध्ये NPK वॉटर सोल्युबल फर्टिलायझरचा कोणता ग्रेड आपण फवारणीच्या माध्यमातून द्यावा। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी चांगलं कीटकनाशक, बुरशीनाशक, त्याचबरोबर NPK विद्राव्य खताचा ग्रेड मिक्स करून फवारणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या तूर पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न आपल्याला मिळू शकतं। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण इमामेक्टिन बेंझोएट 5% SG हा टेक्निकल कंटेंट असलेलं कीटकनाशक आपण 8 ते 10 ग्रॅम घ्यायचं आहे। हे आपल्याला बाजारामध्ये प्रोक्लेम किंवा इतर नावाने मिळेल, ते आपण घेऊ शकता। टेक्निकल कंटेंट फक्त आपला महत्त्वाचा आहे। या कीटकनाशकाच्या माध्यमातून लहान अळ्या असतील, अंडी असतील तर त्या खराब होण्याचं काम याच्या माध्यमातून होणार आहे। त्याचमुळे किडीचं जीवनचक्र हे पहिल्या टप्प्यामध्ये नष्ट होणार आहे। शेतकरी मित्रांनो, इमामेक्टिन बेंझोएट हा टेक्निकल कंटेंट आपल्याला घ्यायचा नसेल तर क्लोरांट्रिनिलिप्रोल 18.5% हे टेक्निकल कंटेंट असलेलं कीटकनाशक कोराजन FMC कंपनीचं मिळू शकतं। 5 ते 6 मिली आपल्याला प्रति 15 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, क्लोरांट्रिनिलिप्रोल किंवा इमामेक्टिन बेंझोएट यापैकी एक कीटकनाशक आपल्याला घ्यायचं आहे। त्याचबरोबर साफ किंवा रेडोमिल गोल्ड यापैकी एक बुरशीनाशक आपण 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करू शकता। त्याच्यामध्ये आपण NPK विद्राव्य खत हे 05234 100 ग्रॅम मिक्स करून फवारणी करायची आहे प्रति 15 लिटर पाण्यासाठी। त्याच्यामध्ये आपल्याला मायक्रोन्यूट्रियंट्स RCF कंपनीचं मायक्रोला हे 40 मिली मिक्स करायचं आहे प्रति 15 लिटर पाण्यासाठी। शेतकरी मित्रांनो, या पद्धतीने आपण फवारणी करून पहा, आपल्याला 100% चांगला रिझल्ट आपल्या तूर पिकामध्ये मिळून जाईल। शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद।